स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये। तर हा व्हिडिओ आता गावाकडचा नाही आहे, मी गावावरून आलेली आहे। तर इथे बघू शकता गावावरून आणलेला कढीपत्ता निवडून घेतलेला आहे। इथे कैऱ्या, इथे कोहळं, त्यानंतर इथे लाल तिखट, लाल सुक्या मिरच्या, धने आणि हरभरे आणलेले आहे, तसेच धापुळे आणलेले आहे। एवढं मी आणलेलं आहे गावावरून। डाळ पण आणायची होती मला, पण मग ते एकटीला बसनी आणणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे मग होईल तेवढं मी थोडं थोडं आणलेलं आहे सर्व। कारण एकटी असल्यामुळे बॅग आणि पिशवी खूप जड होत होतं, त्याच्यामुळे जास्त काही आणता आलेलं नाही आणि खूप ओझं पण होत होतं। कैऱ्या असल्यामुळे तर जास्तच ओझं झालं। तरी हे सर्व मी भरून ठेवते। गावाकडचा व्हिडिओ मला जास्त शूट करता आलेला नाही, कारण जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस राहिली, पण ते व्हिडिओ काही घेता आलेला नाही। कसं होतं की आपण गावाला जातो आणि मग खूप दिवसांनी गेल्यानंतर गोष्टी वगैरे, त्यामुळे मग ते राहूनच जातं। मग थोडे तो व्हिडिओ घेतले मी, त्याचा एक व्हिडिओ केलेला आहे। त्यानंतर मग लगेच 2 ते 3 दिवसांनी परत इकडे रिटर्न आलेली आहे, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ नाही घेतलेले आहे। पण गावाकडे छान वाटतं, उलट गावाकडे कुठेही टेन्शन नाही, काही नाही आणि व्हिडिओ पण असे छान घेता येतात। पण पॉसिबल झालेलं नाही, कारण मला शेतातले व्हिडिओ वगैरे आणखी घ्यायचे होते, पण जास्त राहणं झालं नाही, त्यामुळे काही घेता आलेलं नाही। तर इथे मी हे तिखट वगैरे सर्व डब्यामध्ये भरून ठेवते। हे घरीच मी मिक्सरवर बारीक केलेलं आहे। यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे, म्हणजे ते खराब होणार नाही आणि वर्षभर चांगलं पण राहील। आणि थोडं बाकी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे। त्यानंतर मिरची पण भरून ठेवलेले आहेत। कसं होतं की घरच्या शेतातील खूप छान राहतं, आपण विकत आणलं तर ते घरच्या मिरचीला जशी चव असते तसं बाहेरचं तिखट नाही वाटत चवीला, म्हणून मग गावाकडूनच मी घेऊन आलेली। त्यानंतर इथे ह्या दही मिरच्या आणलेल्या आहे, जास्त नाही आणल्या, थोड्याच आणल्या, कारण आमच्याकडे कोणी जास्त खात नाही। म्हटलं एखादी वेळा आवड झाली तर तळायच्या। ह्या पण मी मग आईकडून आणलेल्या आहे, त्या पण घरच्याच मिरचीच्या केलेल्या आहेत। त्यानंतर इथे धने पण आणलेले आहे। धने पावडर तिकडे करायचा होता मला, पण मग ते राहून गेलं। मग मी धने घेऊन आलेली 1 ते 1.5 किलो आणि इथे मग आता घरी करून घेईल। तर सकाळच्या वेळेस हे सर्व काढून ठेवते डब्यामध्ये, म्हणजे मग मला रूम आवरायला बरं होते। आणि कसं आहे की गावाकडे गेलं की 1 ते 2 दिवसामध्ये राहून एवढं म्हणजे व्हिडिओ वगैरे काढणं शक्य होत नाही, आणि इथे घरी पण कामामुळे जास्त वेळ मिळत नाही, त्यामुळे मग जसं पॉसिबल झालं तसं मी व्हिडिओ बनवते। त्यामुळे रेसिपीचे व्हिडिओ पण डेली मला शेअर करता आलेले नाही। आता 1 ते 2 दिवसांनी मी रेसिपीचा व्हिडिओ पण शेअर करणार आहे तुमच्याशी। जे मी गावावरून आणलेले आंबे आहेत त्याचा पापड बनवलेला आहे, तो मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल। आणि इथे बघू शकता हरभरे आणलेले आहे 2 किलो। अधेमध्ये कधी एखादी वेळा गेली तर पण परत घेऊन येईल लागले तर, कारण सहसा नाश्त्याला उसळ वगैरे करत असतो, त्यामुळे मग घरूनच आणलेले आहे। तर इथे परत धापोळे आणलेले आहे मी, बघू शकता। आमच्या विदर्भामध्ये धापोळे खूप बनवल्या जातात। माझ्याकडे फक्त मी एकटीच खाते, त्याच्यामुळे मी बनवत नाही, मग आईकडूनच घेऊन आलेली आहे। आणि इथे सकाळच्या वेळेस मला मग गावावरून आल्यानंतर खूप पसारा असा पडलेला होता घरी। त्यानंतर इथे बेडशीट, पिलो कवर वगैरे मला धुवायच्या होत्या, म्हणून आता ही रूम आवरायची आहे। आपण गावाला 2 ते 3 दिवसासाठी जरी गेलो तरी पण घरामध्ये खूप पसारा होतो आणि आल्यानंतर भरपूर असे कामं असतात। तर मी आता हा व्हिडिओ थोडा शेअर केलेला आहे इथला, आणि गावाकडचा फक्त एक व्हिडिओ आलेला आहे। परत एक व्हिडिओ मी 1 ते 2 दिवसामध्ये अपलोड करील। भरपूर व्हिडिओ घेतलेले आहे, पण एडिट करायचं राहून गेलं, त्याच्यामुळे थोडं लेट होईल आणि मागे पुढे व्हिडिओ होईल तो। त्यानंतर इथे पिलोमध्ये दुसरे धुतलेले कवर भरून घेते, आणि हा कूलर आतमध्ये लावल्यामुळे इतका प्रॉब्लेम होत आहे, भरपूर असे मच्छर झालेले आहे। कूलर मला तो बाहेर लावायचा होता, पण ते आता राहून गेलं। आता परत तो आम्हाला बाहेर लावावा लागेल। प्रॉब्लेम असा आहे की आजूबाजूला ज्या खिडक्या आहेत तर तिथे ठेवायला असं जागा नाही, त्याच्यामुळे तो बाहेर लावता आलेला नाही, आणि घरामध्ये लावल्यामुळे दमट अशी हवा येते, त्यापेक्षा मच्छर जास्त झालेले आहे, त्यामुळे खूपच अडचण होत आहे। बघू आता 1 ते 2 दिवसामध्ये बाहेर लावून घेऊया, कारण आतमध्ये कूलर असल्यामुळे पाणी पण फरशीवर सांडलं जातं आणि त्यातल्या त्यात डासाचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे। त्यानंतर इथे सोफा वगैरे अशा पद्धतीने रूम आवरून घेतलेली आहे, आणि आता मला कपडे भरपूर धुवायचे आहे। गावाकडून आल्यानंतर कपडे पण भरपूर पडलेले आहे। ते काय होतं की आपण जरी गावावरून कपडे धुवून आणले की बसमध्ये बॅग घेऊन येत असतो, त्यामुळे मग असं वाटतं की पाण्यातून काढावे ते,
त्यानंतर इथे सकाळी रांगोळी काढून घेत आहे मी. 2 ते 3 दिवसामध्ये बाहेर पाणी पण शिंपलेलं नव्हतं, त्यामुळे अंगण पण खूप खराब झालेलं होतं. सगळं स्वच्छ करावं लागलं मला आल्यानंतर. आणि इथे सकाळचं आपलं रोजचं रुटीन रांगोळी, चहा, पाणी याच्यामध्ये वेळ निघून जातो. त्यात असं झालं आहे की माझी मुलगी आणि तिचे बाबा पण गावाला गेलेले आहे, त्याच्यामुळे आता मला एकटीला मग कामं आहेत. त्यानंतर या कोठीमध्ये जे तांदूळ होते त्यामध्ये बरेच असे किडे झालेले आहेत. याच्या आधी पण मी बाहेर उन्हामध्ये ठेवले, लगेच परत दुसऱ्या दिवशी तयार होतात. काय करायचं तेच कळत नाही आहे. एखादं काय ठेवायचं किड्यांसाठी तर नक्कीच मला सांगा. त्यामध्ये मी लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहे 2-3, त्याच्यामुळे किडे येत नाही बोलले, म्हणून मी त्या ठेवल्या. पण काहीच उपयोग नाही, तरीसुद्धा किडे येतच आहे त्यामध्ये. त्यानंतर इथे ही किचन पण आवरून घेतलेली आहे. आता मला हा पडदा पण धुवायचा आहे. पडदा खूप खराब झालेला आहे. दर आठवड्याला मी पडदे वगैरे धुत असते. आता गावाला गेली त्याच्यामुळे आमच्याकडे हवा पाणी खूप आलेलं आहे, त्याच्यामुळे पडदा खूप खराब झालेला आहे. त्यानंतर इथे सकाळी मी चहा करते आणि आता काळीच चहा असते माझ्याकडे. आमच्याकडे ऊन पण आता भरपूर आहे. सकाळी उन्हाचं वातावरण असते आणि संध्याकाळी परत पावसाचं. 3 ते 4 दिवस झाले हेच चालू आहे. परत मध्ये थोडी ऊन तापलेली होती. आता बघू शकता ह्या कैऱ्या मी गावावरून आणलेल्या आहे. काही कैऱ्या फ्रीजमध्ये ठेवल्या आणि आता बाकी ज्या कैऱ्या आहे ह्या मी उकडायला ठेवणार आहे, कारण मला याचा गोड पापड करायचा आहे, म्हणजे तो आपण वर्षभर ठेवू शकतो. आता इथे कपडे धुवायचे आहे मला. कपडे भरपूर असे धुवायचे आहेत. तर म्हटलं ऊन आहे तर चला कपडे वगैरे धुवून घेते. आणि आमच्याकडे कमीत कमी 3 ते 4 दिवस झाले नळ नाही आले. पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी गावाला गेली तेव्हा कोठीमध्ये पाणी साठवून ठेवलेलं होतं. बऱ्यापैकी पाणी होतं. म्हटलं कपडे धुवून होऊन जाईल, कारण लगेच दुसऱ्या दिवशी मग येतील नळं. सकाळचे कामं कपडे भांडे वगैरे झाले की मग दुपारी इतकं निवांत असतं आणि मग व्हिडिओ वगैरे अपलोड करता येईल. तर गावाला कसं मला व्हिडिओ एडिट वगैरे काहीच करता आलेलं नाही. तर बॅगमध्ये पण हे कपडे हे पण मला धुवायचे आहे. बॅग धुवायची आहे, कारण धुळीमुळे खूप खराब झालेली आहे बॅग. आणि खेड्यावर कसं वातावरण असतं की हवा धूळ आली की सरळ घरातच येते ती, आणि सर्व कपड्यावरसुद्धा धूळ होते. बघू शकता आता ही रूम पण स्वच्छ केलेली आहे, झाडून पुसून घेतलेली आहे. इकडे बाहेर पण कपडे भरपूर धुतलेले आहे. कपडे झाले. आता हे किचनमध्ये आवरायचं आहे मला. भांडे लावायचे आहे. बाकी किचन ओटा क्लीन झालेला आहे. आंबे पण उकडून घेतलेले आहे. आता मी याचा पापड करणार आहे. तर सर्वात आधी आपण उकडलेले आंब्याचे साल काढून घेऊया वरचे, आणि यातील गर काढून घ्यायचा. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. ज्याप्रमाणे आपण आवळा कँडी करतो त्याप्रमाणे हा पापड असतो. हा आपण मिठाचा पण करू शकतो, पण माझ्याकडे गोड आवडतो म्हणून मी हा गोड केलेला आहे. तर अशा पद्धतीने आंबे छान असे उकडून घेऊन त्याचा गर काढायचा, आणि याची जी कोय असते ती फेकून द्यायची नाही, त्याला पण थोडा गर असते. त्यामुळे मग त्या वाचलेल्या कोळीपासून आपण आमरस पण बनवू शकतो. अशा पद्धतीने मी हा पापड ओल्या कपडावर टाकलेला आहे. आणि आता आपल्याला हा 4 ते 5 दिवस उन्हामध्ये वाळवायचा आहे, म्हणजे मग आपला पापड छान तयार होईल. त्यानंतर वाचलेल्या कोळीपासून मी इथे आमरस करत आहे. कोळीला भरपूर असा गर होता, मग म्हटलं कशाला वाया जाऊ द्यायचं, मग आमरस करून घेतलेला आहे. कारण आमच्याकडे आमरस जास्त पितात. तर यासाठी गंजामध्ये मी थोडं तूप घातलेलं आहे. गंज खूप गरम झाला त्याच्यामुळे बाजूला ठेवला, आणि त्यामध्ये थोडं जिरं घालून त्यामध्ये कैरीचं पन्हं हे ओतलेलं आहे, आणि त्यामध्ये साखर मीठ. त्यानंतर इथे भांडे लावून घेते. तर अशा पद्धतीने आजचं माझं रुटीन होतं. जास्त घरातील कामे म्हणजे साफसफाई आणि कपडे धुण्यामध्येच वेळ गेला. भांडे लावून झाले की मग नंतर दुपारच्या जेवणामध्ये मी केलेलं होतं पिठलं आणि बेसन आणि भाकर, कारण एकटी असल्यामुळे काय करायचं. तशा पद्धतीने व्हिडिओ आहे. बाय बाय.